चड्डी काढ मग. हे काहीतरी काय वाटलं तुला याच्यानी इलेक्ट्रिसिटी राहील? हॉटेल आहे तुझ्या आईला. गुड मॉर्निंग मित्रांनो, अँड दिस इज द लास्ट डे इन वॉल्व्हरहॅम्प्टन. येस, काल रात्री पार्टी वगैरे झाली अँड महेशला भेटायचं होतं. इफ यू रिमेंबर फ्रॉम द लास्ट व्लॉग्स वेन आय हॅड कम टू वॉल्व्हरहॅम्प्टन. महेश कोण आहे तर त्याला भेटायचं होतं, बट ऑफकोर्स ही वॉज बिझी. आणि आज भेटायचं होतं बट आज आम्हाला निघायचं ऑलरेडी, सो असा इश्यू आहे. बट अमित आणि अंडीला अंडीला भेटून खूप बटर चिकन तोडा देत आहे. बेटर वाटलं आणि आली वेळ या रूमला परत पाय बोलायची. पाक हॉल रमारा. ही आयडिया कोणाची होती? असं काय वाटलं तुला याच्यानी इलेक्ट्रिसिटी राहील? नसतं का? मी आंघोळ करत होतो आणि डायरेक्ट खूप मध्येच अंधार झाला आणि ओरडतोय आणि कोणच नाही येते बाहेर. ओरडतोय मी किती की भाई काय अर्धी आंघोळ अंधारात झालीये. जिथे लागायचं होतं साबण तिथे लागलंय, पण ठीक आहे. गुड आयडिया. आता वॉल्व्हरहॅम्प्टनवरून ट्रेन पकडायची बात आहे आणि ट्रेन पकडून कुठे जायचं आहे ते तेव्हा लवकरच कळेल. नॉट अ न्यू प्लेस बट अन ओल्ड प्लेस अँड वी ऑल डेफिनेटली लव्ह दॅट. बट वाटतं यार असं नील गोसावीबरोबर रँडम फिरतो. पहिलं आईबापांबरोबर फिरलो, मग नंतर सॅड वाटलं की आईबापा गेले आणि मग त्याच्यानंतर आता गोसावी आणि नील बरोबर आय मीन शुगर विरघळत नाहीत का काय ते समजतच नाही. एवढे सिस्टमॅटिक आहे, बोलतात ट्रेन टायमावर येते, सगळं साफ आहे इकडे, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट एक मेजर इश्यू आहे की इकडे कळत नाही कोच कुठं आहे. जसं आपल्या इथे असतं ना, पहिला, दुसरा, तिसरा, S1, S2, असं इथे काहीच नाही आहे. म्हणजे असेल तरी इथे कुठे क्लिअरली लिहिलं तर नाही आहे की बाहेरच्या लोकांना कळेल. आणि इथे एक बाई पण आता माझ्या बाजूला बोलवती की भाई काय कळत नाही कोचेस कुठे आहेत. सो आता अंदाज लावावा लागेल की आपला कोच कुठे आहे. सो फायनली आपण ट्रेन पकडलेली आहे आणि मला आता जस्ट असं रिअलाइज झालं की नील लग्नानंतर आम्ही अशी खूप अशी इंटरनॅशनल ट्रिप, म्हणजे सॉरी लग्नाच्या आधी तर आम्ही पैसे नव्हते, बट आम्ही असे कधी बाहेर फिरायला नाही गेलेलो. जे थोडं फेमस झाल्यावर गेलेलो ते हिमाचलला गेलेलो. त्याच्यानंतर दुबईला एकदा दोनदा गेलो आम्ही असे 2-3 दिवस. पण असं ओनली नील, मी अँड दिस गाय ओव्हर हिअर असं आमचं झालं नव्हतं. आय मीन आय नो ही इज नॉट मिसिंग श्रिया बिकॉज मी इथे आहे, सो ही डझंट हॅव टू. अँड बरं वाटतं. हां, चड्डी काढ मग. आता आम्ही आलेलो आहे लंडनला परत. येस, बॅक टू लंडन, मेन सिटी लंडन, सेंट्रल लंडनला आलेलो आहे. आणि इथे कुठेतरी राहतो आम्ही. अशी ही स्ट्रीट आहे, इफ यू कॅन सी, तोथिल स्ट्रीट असं आहे. आणि इथे सँच्युरी हॉटेल म्हणून आहे, इथे राहतो. इथे जरा प्राईम लोकेशन आहे म्हणून इथे राहतोय. आणि आता रील वगैरे करू जरा, आएंगे रील. सो इंस्टाग्रामवर लक्ष द्या. ही हॅट आहे ना माझी, उलटी घातली. अच्छा, ओ सॉरी. हां, आता बरोबर आहे बघ. सो आता चिल टाईम आहे जरा. इथे बाहेर आलेलो आहे आणि जस्ट आता नीलला सोडलं आणि नील गेला आहे इंडियाला. आणि आम्ही कधी जाणार आहे हे आम्हालाच नाही माहिती. आता ॲक्च्युली पत्ता माहीत नाही बिकॉज ह्याचा काहीतरी पासपोर्टचा विषय झालेला आहे. म्हणजे ह्याचा पासपोर्टचा एक्सपायरी काहीतरी 6 महिन्याच्या आत आलेला आहे म्हणून ते होत नाही आहे तिकीट. तर आता कसं काय होणार आहे? आम्ही दोघे इथे डंकी मारतो का, इथे चायनीची गाडी ओपन करतो का, वडापाव माहीत नाही. पण आता नील गेला आहे आणि तो आता श्रियाला सरप्राईज देणार आहे. आणि त्या सरप्राईजच्या नंतर आमची गाडी आहे बिकॉज ती आम्हाला कॉल करते आणि कुठे नील काय, आणि आम्हाला सांगायचं आहे की तो इथंच कुठेतरी चिल करतो वगैरे असं काहीतरी सांगायचं. आता कसं सांगायचं काय सांगायचं काही कळत नाही आहे. बट ती फोन करते मला आणि ह्याला दोघांनाही. तर काय नील करायचं सांग भाई, जरा किती खोटं बोलायचं. कारण जर काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि तिथं लफडी झाली तुझी आणि तो डिवोर्स झाला तर मी काही करू नाही शकत. तुझं तू बघून घे भाई. मी घाबरलोय. मग परत फोन करते भाई, टेन्शन आलाय श्रिया, काय करू मी तुझं. अरे बिझनेस क्लासमध्ये नेट सुरू कर ना भाई, फोन उचल ना भाई.
आमची पण फाटली आहे बिकॉज ही फोनवर फोन करते, कॉलवर कॉल करते आणि नील कधी उतरतोय तू भाई. सो आपण लंडनच्या रस्त्यांवर रात्री एकटे चालतोय आणि हा जो माहोल आहे इथे लंडनच्या रस्त्यांवर, एवढी शुकशुकाट, एवढी शांतता, म्हणजे गावात पण एवढी शांतता नसते, इकडे आहे. आणि ही तर मेन सिटी आहे. म्हणजे माझ्या मागे ताज 51 आहे, सेंट जेम्सेस कोर्ट आणि पुढे माझं हॉटेल आहे. तुझ्या आईला जी फाटली ना बघ. सो असं इकडे मोस्टली 7-8 नंतर होतं या रस्त्यावर. म्हणजे सकाळी जर तुम्ही बघाल, म्हणजे आता तुम्हाला उद्या सकाळी दिसेलच, बट सकाळी तुम्ही बघाल तर फुल गर्दी असते. आणि संध्याकाळी 7-8 नंतर अचानक या लोकेशनला काय होतं काय माहिती, की असं म्हणजे गाडी नाही, माणूस नाही, कोणतं दुकान ओपन नाही, मी एकटा, अक्षरशः लांब लांबपर्यंत अजूनही कोणीही नाही आहे, मी एकटाच आहे. आणि हाच मला जरा टेन्शनवाला विषय वाटतो लंडनचा. म्हणजे मुंबईमध्ये आपलं कसं, कुठेही कोणत्याही गल्लीत जा, कोणतरी भाई आपल्याला भेटतंच आणि बरं वाटतं भाई खायला पडा खायला पण. म्हणजे इथे पण सेफ आहे, बट कधी अनसेफ पण होऊ शकतं बिकॉज लंडन इज एन अनसेफ सिटी. आणि मी ऐकलं आहे की थंडीत तर ह्याच्यापेक्षा डेंजर हालत होते बिकॉज थंडीत सकाळी 9 वाजता उजाडतं आणि 3 का 4 वाजता दुपारी अंधार होतो. म्हणजे तुम्ही विचार करा की 4 महिने, मला वाटतं 4 महिने अराउंड असाच माहोल असतो. 6 तास फक्त उजाड म्हणजे काय, ते पण ब्लू शेड जी असते ना तीच, प्रॉपर ऊन वगैरे नाहीच. ओव्हरकास्ट वरतून पावसाचा माहोल, पाऊस रॅन्डम पडत असतो. आणि थंडीच्या वेळी थंडी तर हेवी, विंडी माहोल, पाऊस वेगळा, मग असं डार्क असतं. मग मी ऐकलं आहे खूप इंडियन्सकडून की त्यांना असं सॅड फील होतं, डिप्रेशन वाईब्स येतात. सो म्हणून जेवढं लंडन असं फॅन्सी वाटतं ना, तेवढं असं नाही आहे. समर्समध्ये इथे स्पेसिफिक लोक लांबून येतात. समर्समध्ये इथे लोक बाहेर पडतात, इकडची पण. त्यांना असं होतं भाई सन दिसला, भाई बरं वाटलं, भाई असं असतं. बट नेहमी नसतं असं. आता भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा ही अशी गर्दी असते आता, एवढी लोक असतात. आणि काल कशी शुकशुकाट होती. आणि हे आहे आमचं हॉटेल, सेंचुरी हॉटेल. सो आता इथून निघायची बात आहे आणि बघू आम्हाला इंडियाला पाठवतात का नाही, यांच्या भरोश्यावर. 5 लंडन. आज तारखेला आलेलो, आज आहे 24 तारीख. ऑलमोस्ट किती 10-20 दिवस, 20-21 दिवस लंडनमध्ये राहिलो आणि फायनली डन. सो बाय बाय लंडन. डंकीला जागा भेटलेली आहे भाई, काही प्रॉब्लेम नव्हता ॲक्च्युली, सगळं इझी होतं. फक्त ऑनलाईनच मला वाटतं फक्त सीन होता. आणि आता आम्ही आलेलो आहे ते ग्लेन मोरांजीमध्ये. इथे ग्लेन मोरांजीची ही बाटली आमचे गुरु विकत घेत आहेत प्यायला. सो कितीची आहे तुम्हाला सांगतो मी, बट इथे यायच्या आधी ॲक्च्युली तिथे काउंटरच्या इथे पूर्ण अंडर-19 टीम होती. अंडर-19 माहिती आहे, अंडर-17 टीम ऑफ इंडिया. आणि तिथे वैभव सूर्यवंशी पण होता. सगळे चिल करत आहे, यंग पोरं. म्हणलं भाई काय 14-15 वर्षात डायरेक्ट UK फिरायला जातोय आणि आता थोड्या वेळा डायरेक्ट स्टार बनणार आहे भाई. क्रेझीच म्हणजे काही लाईफ भाई. क्रिकेटर का मला खूप आवडतं भाई. म्हणजे मेहनत करायची आणि असं फिरायला वगैरे भेटतं आणि खेळायला वगैरे भेटतं आणि क्रेझी भाई. अँड द बॉटल इज रेडी ऑफ ग्लेन मोरांज. आणि त्याच्यावर ओमकार गोसावी यांनी एनग्रेविंग केलं आहे नाव. येस, आता ती एनग्रेविंगला गेली तिकडे आत आणि त्याच्यावर नाव एनग्रेव होत होतं. आणि ह्याच्यावर लिहिलं आहे आय लव्ह यू पिंकी. हे काहीतरी ओमकार गोसावीला वैभव मात्र पण बोलतात प्रेमाने, म्हणून ही बाटली त्याची आहे. आणि ही आत जाते अशी ग्लेन मोरांजीची आणि अशी बंद होते. छान पॅकिंग ऑफ स्कॉच विस्की. किती वर्ष जुनी वगैरे काय असतं काही? 21 इयर आहे. 21 रिझर्व एडिशन आहे, आपल्याकडे मिळतच नाही तिथे. सिग्नेट त्याचे फेमस आहे ग्लेन मोरांचं. त्याच्यामध्ये रिझर्व एडिशन आपल्या दुबईला कुठेच नाही मिळालं. लास्ट टाइम पण मी ट्राय केला ना, कुठेच नव्हतं. लावून जे यांचं ग्लेन मोरांचं म्हणून भेटलं स्पेशली. बाकी आता अजूनच फ्रीज 35-25 वाला सगळ्या.
सो जर तुम्हाला दारूच्या सोयी पाहिजे असतील तर ओंकार गोसावी कॉन्टॅक्ट. कुठून तरी झोल करून काही ना काहीतरी, त्याला ज्ञान पण खूप आहे आणि अशा सोयी पण करू शकतो तो. आणि ही आहे किती 355 पाऊंड. सो फायनली इंडियाला पोहोचलेलो आहे आणि आता लिफ्टमध्ये आहे, वरती घरात जायचं आहे. आणि आई बाप्पांना माहीत नाही मी येतो आहे. सो आता सरप्राईज टाईम होणार आहे का मला माहीत नाही, बिकॉज त्यांना मी सांगितलं की अजून माझं थोडं दिवस काम असणार आहे लंडनमध्ये. सो मी 30 तारखेला येईल. बट आपण असंच पोचलेलो आहे आणि मेसेज वगैरे केला नाही आहे. सो बघू आता त्यांचे रिॲक्शन्स काय असतील. उपड झाला, लॉक झाला. डायरेक्ट एकदम क्या बोलता है इससे ओल्ड ट्रैफर्ड से डायरेक्ट अरे झालं अनएक्सपेक्टेड. झोप. एवढं थंड रिॲक्शन. मला वाटलं की काहीतरी सरप्राईज वगैरे आणि काहीतरी जोरात होईल तुमचं रिॲक्शन काहीतरी. नाही म्हटलं आता मला पण तो पाठ झाले की आता लंडन इंडिया त्यामुळे म्हटलं मामा बेल वाजली, मला कळलं 100%. मी म्हणून चावी केली मी, पण चावीने ओपनच नाही झालं. कडी लावली. तेच मला वाटलं असं सरप्राईज येईल, बट काही रिॲक्शनच नाही. एकदम थंडच रिॲक्शन भेटलं. म्हणजे अनएक्सपेक्टेड झालं ना. म्हणजे त्याचा आम्ही तयारी करतो आता करून येणार, मग त्याला असं उठून त्याला बरोबर हे करायचं ते करायचं असं एकदमच काही सांगितलं नाही काही नाही आणि अचानक आलं असतं. 2-3 दिवस झोपा काढायचं, तीच आठवण फक्त. मॅच सकाळी उठायचं, रतीब लावलेलं जॉब सारखं झालं रसोई सारखं आपलं. गेल्यावर आम्हाला तर असं झालं की आता काय करायचं, रोज आपलं काय ना काहीतरी प्लॅन होता ना. आम्ही गेल्यानंतर 2 दिवस मजा आली जरा. आता काय करायचं, कुठे जायचंय, काय प्लॅनच नाही, काहीच नाही असं झालं. आणि रोज आपण असं 10 दिवस केलेलं. 11व्या दिवशी तुम्ही गेलात, 12व्या दिवसापासून आम्ही नील पण आला. नील तर अख्खी फॅमिली सोडून बसला. आम्ही तिघे आमच्या तिघांना भाई कोणी कुठे जाऊ नका, सगळ्यांनी एकत्र एकटं वाटतं. तेच झालं आमचं ना. इकडे आल्यावरती पहिली तर ते झोपेचं जरा 2 दिवस काय नाही रेग्युलर झालं. नंतर काय लोळी रे, काय कळेच ना शाळेला काय होतंय ते. आणि नंतर मग ते जेवणाचं वाद्य हे त्यावेळी म्हणजे नुसती झोप काय त्या झोपेला मिनिंगच नाही. जेटलॅग झाला, निघाला आत्ता 2-3 दिवस झाला निघाला प्रॉपर. आपण एकदम काहीतरी झालं होतं. नंतर 2 दिवस काय वाटलं नाही, पण 2 दिवसानंतर ना सालाना हैराण झालं काय होतं. कारण दुपारी झोप यायची आणि रात्री झोप नाही. 3:30-4ला झोप, 1 वाजता उठायचो यार सकाळी. दुपारी 4.5 तासाचा फरक बरोबर आहे. आणि आता वेळ आलेली आहे आपल्याला जेट लॅग एक्सपिरियन्स करायची. येस, जर तुम्ही बघू शकता की आता वाजले आहेत 3:15 आणि मला खूप डेंजर आहे जेट लॅग येतो का मला माहित नाही. नेहमी आहे 7 दिवस जरी लंडनला गेलो तरी होतोच. आणि आता तर आपण इंडिया बँकॉक इंडिया लंडन इंडिया एवढा तामझाम केलेला आहे आणि महिनाभर आपण इथे नव्हतो. सो आता कसं होणार आहे काय माहीत नाही, बट सोल्युशन आहे आपल्याकडे. काहीतरी गमीज वगैरे ते शिंदेने सांगितलं ते खाऊ आपण. अँड सकाळी बरं वाटलं, आलो फ्रेश झालो. कुऱ्हाडे मिसळ, मावशीची मिसळ माझ्याकडून ऑर्डर केली, गरमागरम अशी भेटली. पाऊस छान पडत होता. सकाळी झोपलो नाही, बिकॉज मला माहिती होतं सकाळी झोपलो तर मग रात्री झोप नाही लागणार, म्हणून पूर्ण वेळ काम वगैरे अशी चटरपटर केली. त्याच्यानंतर दुपारी असंच फक्त फोनवर स्क्रोल करत असं झोपलेलो आणि त्याच्यानंतर 4 तास झोपलो आणि मेलोच ना भाई. त्याच्यामुळे आता जरा झोपेचे वांदे होणार आहेत, बट काही प्रॉब्लेम नाही आहे, ते आपण सॉल्व्ह करूया. बट कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग आणि ही पूर्ण ट्रिप, म्हणजे बँकॉकपासून ॲक्च्युली बँकॉक त्यानंतर लंडन. आणि जर तुम्ही बघितलं नसेल पूर्ण सिरीज तर बघा, बिकॉज आता वीकेंड आहे, इथे प्लेलिस्ट आहे, पूर्ण संपवून टाका. एकदम धमाल मजा येईल तुम्हाला. टेस्ट तर बाब होती बाई, कधीच विसरणार नाही ती मेमरी. टेस्टची कधीच विसरणार नाही. बेस्ट एव्हर 5 days ऑफ माय लाईफ विथ माय पेरेंट्स. आणि ओंकार गोसावी ऑफकोर्स, म्हणजे त्याच्याशिवाय ही ट्रिप झालीच नसती, बिकॉज तो हे सगळं जे मॅनेज करतो ना माझं, म्हणजे मला जे थोडं इथे शांतता भेटते त्याच्यामुळे भेटते. सो थँक्यू सो मच ओंकार. सो खाली पण कॉमेंटमध्ये थँक्यू सो मच ओंकार असं टाका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला लॅपटॉप आलेला आहे. येस, आपला जो लॅपटॉप तुटलेला ना
तो फायनली आता आलेला आहे. ॲक्च्युली ट्रिपच्या आधी येणार होता, बट चहा आईला ॲपलवाल्याने काय केलं काय माहिती, चहाला आलं नाही. त्यावेळी मग आता फायनली आलेला आहे आणि आता दन आता एडिट होतील. बट हां, थोडं वाईट वाटतं आहे की आई बाप्पाने काही रिॲक्शनच नाही केलं एवढं सरप्राईज देऊन. बट चांगलं या गोष्टीचं वाटतं आहे की एका काळी माझ्या भावाला सोडायला आम्ही सगळे एकत्र जायचो, रिलेटिव्स वगैरे, आई बाप्पा. जेव्हा तो लंडनला शिकायला गेला तेव्हा आम्ही सगळे एकत्र राहायचो, तिथे रडायचो. पप्पा एक कॅम्पकॉर्डरवाला हायर करायचे, एक गाडी हायर करायची मोठी, आणि आम्ही सगळे, म्हणजे तो इव्हेंट फेस्टिवलसारखं होतं. तो जेव्हा लंडनहून यायचा, म्हणजे वर्षातून एकदा किंवा दोनदा यायचा, 5 वर्ष तो लंडनमध्ये होता. तर जेव्हा तो यायचा तेव्हा परत तिकडे आम्ही जायचो, सगळे रडायचे. कॅम्पकॉर्डरवाला गाडी मोठी, पप्पा बुके वगैरे घेऊन जायचे आणि प्रॉपर इव्हेंट असायचं. घरी आल्यानंतर त्याला सगळे जवळचे भेटायला यायचे की अरे कसा आहे कुमार वगैरे, असं सगळं काय काय होतं. आणि त्यावेळी बिकॉज इट वॉज नॉट पॉसिबल फॉर अस टू अफोर्ड की असं येऊन जाऊन पटकन. बट आता आई बाप्पांना मुंबई लंडन, मुंबई पुणे वाटतंय. सो आय थिंक आय हॅव डन समथिंग राईट इन माय लाईफ की असं त्यांना वाटतंय. सो या, आय होप यू कॅन ऑल्सो एक्सपिरियन्स दॅट विथ युअर पेरेंट्स. सो पूर्ण ही जी ट्रिप आहे लंडनची किंवा बँकॉकची, विकेंडला बघा, संपून टाका. म्हणजे अशी वेबसिरीज सारखी तर संपून टाका आणि फॅमिलीसोबत बघा. अशी मच्छी कसलं. आता श्रावणची लफडी, श्रावणची रील येणार आहे 11 वाजता आज सकाळी. सो ती पण बघायला विसरू नका. लाईक फटफाट, बिलीव्ह इन मॅजिक, आणि असता बघू. थँक्यू सो मच फॉर ऑल द लव्ह ऑन ऑल द रील्स अँड थॉट्स ऑफ दिस ट्रिप.